Good morning students. Today now we are going to started a chapter HTML. Now today we are going to discuss about the last point of this chapter, that is nested list. The last point of this chapter is, but it is not a list point. For example, जे काही तुम्हाला 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो क्वेश्चन पेपरमध्ये की जो टेबल टॅगशी रिलेटेड असतो आणि लिस्ट टॅगशी रिलेटेड असतो. मग हा जो लिस्ट टॅग आहे तो आपण लिस्ट टॅग लास्ट लेक्चरला पाहिला की ज्याच्यामध्ये 3 टाईप्सच्या लिस्ट आपण डिस्कस केल्या. फॉर एक्झाम्पल ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट अँड डेफिनेशन लिस्ट. पण ज्याला एक्झामला तुम्हाला याच्यावरती प्रोग्राम विचारला जातो त्याला तो प्रोग्राम हा त्या पर्टिक्युलर लिस्टवरती विचारला जात नाही, तर तिथं प्रोग्राम कशाशी रिलेटेड असतो तर नेस्टेड ऑफ लिस्ट याच्यावरती रिलेटेड असतो. आता नेस्टेड ऑफ लिस्ट म्हणजे काय याचं मीनिंग सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या. नेस्टेड लिस्ट म्हणजे काय तर ज्याला एका लिस्टच्या कोडमध्ये तुम्ही दुसरी लिस्ट इन्सर्ट करत असता, म्हणजेच आपण त्याला 2 in 1 असंही म्हणू शकतो. त्या पद्धतीचा जो कोड तयार होतो किंवा त्या पद्धतीची जी काही लिस्ट तयार होते त्याला काय म्हटलं जातं नेस्टेड लिस्ट. लक्षात आलं तुमच्या नेस्टेडचं मीनिंग काय आहे तर ज्याला एक 1 टाईपची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. सपोज ऑर्डर्ड लिस्ट तुम्हाला दिलेली आहे आणि त्या ऑर्डर्ड लिस्टमध्येच परत काय केलेलं आहे अनऑर्डरचा यूज केलेला आहे किंवा बुलेट्सचा यूज केलेला आहे. म्हणजेच तिथं काय केल्या जातात 2 लिस्ट ज्या आहेत त्या 2 लिस्टचा यूज केला जातो आणि त्याला काय म्हटलं जातं तर नेस्टेड लिस्ट. इथं 2 टाईप्सच्या लिस्ट आपल्याला बघायला मिळतात. एक असते आउटर लिस्ट आणि एक असते इनर लिस्ट. आता आउटर लिस्ट आणि इनर लिस्ट काय आहे ते आपण बघूया. नेस्टेड लिस्टचे एक्झाम्पल आपण बघूया काय आहे ते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं एक्झाम्पल मी प्रोग्राम कोड राईट डाऊन केलेला आहे की नेस्टेड लिस्ट म्हणजे काय. आता इथं पहिल्यांदा जर तुम्ही ऑब्झर्व केला तर पहिली जी लिस्ट तयार होते ती कोणती आहे OL लिस्ट आहे. म्हणजेच ती लिस्ट कोणती असणार आहे ऑर्डर्ड लिस्ट की जिचा टाईप काय मेन्शन केलेला आहे 1 म्हणजे काय तर तिथं नंबरिंग ज्या याला केलं जाईल त्याला त्याच्यासाठी काय केलं जाईल तर 1 2 3 4 5 या नंबरचा यूज केला जाईल. त्याच्यामध्ये पहिला इलेमेंट मी ॲड केलेला आहे इंट्रोडक्शन टू IT. हा माझा पहिला इलेमेंट त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर मी काय करते तर इथं UL स्टार्ट करते. म्हणजे लक्षात आलं का ही आउटर लिस्ट जी आहे ती ऑर्डर्ड लिस्ट आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण काय केलं तर इनऑर्डर्ड लिस्ट सुरू केलेली आहे. म्हणजे इथं कॉम्बिनेशन कुणाचं आहे तर आउटर लिस्ट जी ऑर्डर आहे आणि इनर लिस्ट काय आहे अनऑर्डर्ड आहे. ह्या 2 लिस्टचं इथं काय केलेलं आहे कॉम्बिनेशन केलेलं आहे. किंवा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की ज्याला तुम्ही एखादं गिफ्ट रॅप करता त्याला त्या गिफ्टमध्ये काय असतात तो नंबर ऑफ बॉक्सेस असतात. ज्याला तुम्ही बाहेरच्या साईडनं बघता त्याला तिथं तुम्हाला एकच आउटर बॉक्स दिसत असतो, पण त्याच्या आतमध्ये सुद्धा काय केले जातात तर नंबर ऑफ बॉक्सेस इन्क्लूड केले जातात किंवा तिथं प्लेस केले जातात. इथं नेस्टेड लिस्ट म्हणजे तशीच थोडीफार प्रमाणामध्ये कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बाहेरून दिसताना एकच लिस्ट दाखवली जाईल, पण त्या लिस्टच्या आतमध्ये तुम्ही नंबर ऑफ लिस्ट काय करू शकता प्लेस करू शकता किंवा त्यालाच काय म्हटलं जातं तर नेस्टिंग म्हटलं जातं. मग इथं बाहेरची लिस्ट ही आउटर लिस्ट नंबर लिस्ट आहे आणि इनर लिस्ट काय केलेली आहे तर अनऑर्डर्ड आहे. मग ह्या एका इलेमेंटसाठी इथं अनऑर्डरचे 3 इलेमेंट प्लेस केलेले आहेत. इंट्रोडक्शन टू IT आहे, त्याच्यानंतर UL टाईप इज इक्वल टू सर्कल दिलेला आहे. म्हणजेच त्याच्या खाली काय होणार आहे अनऑर्डर्ड लिस्ट जी आहे ती स्टार्ट होणार आहे की ज्याचा टाईप काय असणार आहे सर्कल असणार आहे. त्याच्यामध्ये हे 3 इलेमेंट ॲड झाले की मी UL कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे माझी अनऑर्डर्ड जी लिस्ट आहे ती अनऑर्डर्ड लिस्ट तिथंच कंप्लीट झालेली आहे. पण आउटर ऑर्डर्ड लिस्ट कंप्लीट झाली आहे का हो नाही आहे कंप्लीट झालेली. मग त्याच्यासाठी मी परत अजून एक इलेमेंट ॲड केला आउटर लिस्टमध्ये की इंट्रोडक्शन टू DBMS. मग याच्यामध्ये मी परत काय केलं तर 2 इलेमेंट ॲड केलेत. आता याच्यामध्ये सुद्धा मी परत काय केलेलं आहे अनऑर्डर्ड लिस्टचा यूज केलेला आहे. म्हणजे आपण ज्याला नोट्स राईट डाऊन करतो त्याला आपण मेन पॉईंट्स आणि त्याच्याशी रिलेटेड सब पॉईंट्स लिहितो. इथं सुद्धा त्याच टाईपची काय केली जाणार आहे लिस्ट तयार केली जाणार आहे. बाहेरची लिस्ट जी असणार आहे तिला नंबर यूज केला जाईल आणि इनर लिस्ट जी आहे त्याच्यासाठी काय केल्या जातील बुलेट्सचा यूज केला जाईल. पहिल्यांदा कोणती बुलेट्स वापरली जाईल तर सर्कल वापरलं जाईल आणि त्याच्यानंतर कोणती बुलेट्स वापरली जाईल तर स्क्वेअर वापरली जाईल. आता याचा आउटपुट काय आहे
ते आउटपुट आपण बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेस्टेड लिस्ट जी आहे ती कशी वर्कआउट केली जाते. त्याच्यासाठी मी इथं प्रोग्राम कोड राईट डाऊन केलेला आहे. नेक्स्ट ही लिस्ट मी तयार केलेली आहे. ओपन विथ नोटपॅड म्हणूया, म्हणजे तुम्हाला प्रोग्राम कोड ऑब्झर्व करता येईल. आता ही नेस्टेड लिस्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली तर इथं बघा, आपण आत्ता जो प्रोग्राम कोड पाहिलेला आहे सॅम्पल, तोच प्रोग्राम कोड काय केलेला आहे मी इथं राईट डाऊन केलेला आहे. इथं HTML कोडमध्ये काय लिहिलेलं आहे तर बाहेरची लिस्ट काय केलेली आहे, OL टाईप दिलेला आहे आणि त्याच्यासाठी टाईप इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे, म्हणजेच बाहेरची लिस्ट ही 1 न सुरू होईल. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, इंट्रोडक्शन टू IT म्हटलेलं आहे. ओके, इंट्रोडक्शन टू IT इथं टाईप 1 मेन्शन केलेला आहे. हा OL मधला ही ऑर्डर्ड लिस्ट आहे की जी पहिल्यांदा सुरू होते आणि इथं लास्टला ती काय केली जाते, कंप्लीट केली जाते. आता ह्या OL मधला पहिला इलेमेंट ज्याला मी ॲड करते LIचा यूज करून, त्याला काय केलं जाईल तर अनऑर्डर्ड लिस्ट सुरू होणार आहे. इथं UL टाईप इज इक्वल टू सर्कल आणि त्याच्यामध्ये मी परत काय करते, हे 3 इलेमेंट ॲड करते, म्हणजे हे 3 इलेमेंट्स जे आहेत ते कुणाचे सब पॉईंट्स आहेत हो, तर ही पहिला जो पॉईंट आहे इंट्रोडक्शन टू IT त्याचे हे 3 काय आहेत, सब पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर मी ही UL काय करते, इथं क्लोज करते, म्हणजे ही अनऑर्डर्ड लिस्टचा जो स्पेस आहे किंवा अनऑर्डर्ड लिस्टची डेफिनेशन काय केली जाते, इथंच फिनिश केली जाते. त्याच्यानंतर LIचा यूज करून हा जो दुसरा इलेमेंट मी ॲड करते, तो दुसरा इलेमेंट कुठे जाणार आहे तर ऑर्डर्ड लिस्टमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर मी परत UL टाईप इज इक्वल टू स्क्वेअर म्हणते, म्हणजे इथं मी परत काय करत आहे, नवीन UL स्टार्ट करत आहे आणि त्याच्यामध्ये मी काय करते, हे 2 इलेमेंट ॲड करते. इथं स्टार्ट केलेले UL इथं कंप्लीट केलेले आहे, इथं स्टार्ट केलेली UL इथं कंप्लीट केलेली आहे आणि सगळ्यात आउटर जी लिस्ट आहे OL ती काय केली मी सगळ्यात लास्टला फिनिश केलेलं आहे. आता याचा प्रोग्राम कोड बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण प्रोग्राम हा रन करून बघूयात. प्रोग्राम कोड ऑब्झर्व करा क्लिअरफुली, तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा आपण हेडिंग काय दिलेलं होतं तर नेस्टेड लिस्ट हे आपलं पहिलं हेडिंग होतं, म्हणून तिथं काय प्रिंट झालेलं आहे, नेस्टेड हे प्रिंट झालेलं आहे. त्याच्यानंतर मी काय लिहिलेलं होतं तर ऑर्डर्ड लिस्ट सुरू केली होती, बरोबर आहे, आणि त्याच्यासाठी टाईप मी काय मेन्शन केला होता, 1 मेन्शन केला होता, म्हणून इथं काय प्रिंट झालेलं आहे, 1 प्रिंट झालेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलं तर पहिला इलेमेंट LIचा यूज करून ॲड केला, इंट्रोडक्शन टू IT. ओके, इंट्रोडक्शन टू IT इथं प्रिंट झालेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलं तर UL चा यूज केला आणि त्याचा टाईप काय मेन्शन केला, सर्कल मेन्शन केला आणि इथं 3 इलेमेंट्स ॲड केले. ही 3 इलेमेंट्स ॲड केल्यानंतर मी UL क्लोज केलं होतं, म्हणून ही अनऑर्डर्ड लिस्ट इथंच काय केली, संपल्यात आली. त्याच्यानंतर मी ज्याला नेक्स्ट इलेमेंट ॲड करते त्याला तो कुठे गेला तर इथं 1 नंबर मेन्शन केलेला आहे, ॲटोमॅटिक त्याला काय करण्यात आला, 2 हा नंबर देण्यात आला. आणि त्याच्यानंतर मी काय करते तर त्याच्यामध्ये परत 2 इलेमेंट ॲड करते ULचा वापर करून, म्हणून ह्याच्यासाठी परत टाईप मी स्क्वेअर मेन्शन केला, ती झाली इनर लिस्ट. आता हे जर आउटपुट तुम्ही क्लिअरफुली ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की बाहेरची जी लिस्ट आहे आउटर लिस्ट ती ऑर्डर्ड तयार झालेली आहे आणि इनर जी लिस्ट आहे म्हणजे ह्या पॉईंटच्या अंडर एक लिस्ट तयार झालेली आहे आणि ह्या पॉईंटच्या अंडर एक लिस्ट तयार झालेली आहे. म्हणजे इथं आउटर लिस्टच्या अंडर तुम्ही काय केलेली आहे, एक अनऑर्डरची लिस्ट जी आहे ती अनऑर्डर्ड लिस्ट तयार केलेली आहे. या पद्धतीने ज्याला तुम्हाला एक्झामला प्रोग्राम कोड सॅम्पल दिला जातो त्याला अशा प्रकारचे प्रोग्राम्स तुम्हाला काय केले जातात, विचारले जातात. इझी लेवलचे प्रोग्राम्स तुम्हाला एक्झामला विचारले जात नाही, पण ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय आणि अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय या 2 गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील तरच तुम्ही काय करू शकता, ह्या ज्या लिस्ट आहेत याचं नेस्टिंग करू शकता. लक्षात आलं तुमच्या की इथं आपण ऑर्डर्ड आणि अनऑर्डर्ड या दोघांचं काय केलेलं आहे, कॉम्बिनेशन केलेलं आहे. आउटर लिस्ट जी आहे ती ऑर्डर्ड आहे आणि इनर लिस्ट कशी आहे, इनऑर्डर्ड. काही वेळेला तुम्हाला एक्झाममध्ये असंही दिलं जाईल, आउटर लिस्ट जी आहे ती अनऑर्डर दिली जाईल आणि इनर लिस्ट जी आहे
ती ऑर्डर दिली जाईल. कशाही पद्धतीनं तुम्हाला काय केलं जाईल, तिथं नेस्टिंग प्रोव्हाइड केलं जाईल आणि ते तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार काय करता आला पाहिजे, प्रोग्राम कोड राईट डाऊन करता आला पाहिजे. आता इथं आपला जो हा चॅप्टर आहे HTML हा फिनिश होत आहे. आता अजून आपण काही सॅम्पल्स कोड बघणार आहोत. आपण जो लास्ट काही लेक्चर्समध्ये टेबल टॅग्स शिकलो, त्याच्यामध्ये टेबल कसं ड्रॉ केलं जातं हे आपण शिकलो. मग त्याच्याशीच रिलेटेड अजून आपल्याला काय करायचे आहेत, प्रोग्राम्स थोडेसे बघायचे आहेत. आता टेबलशी रिलेटेड ज्या वेळेला तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जातो, तो सुद्धा अगदी सिम्पल टेबल विचारलं जाईलच असं नाही. त्याच्याशी रिलेटेड अजून काही टॅग्स आहेत की जे तुम्हाला एक्झाममध्ये वापरणं गरजेचं आहे किंवा ते टेबल कोणत्या टाईप्स आहेत हे तुम्हाला तिथं ओळखता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक सॅम्पल कोड बघूया. आता इथं एक सॅम्पल कोड दिलेला आहे. हे जे टेबल आहे हे प्रिव्हियस इयरला तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये बऱ्याच वेळेला विचारलेलं होतं. त्याच्यासाठी याचा आपण काय करणार आहोत, आज सॅम्पल कोड स्टडी करणार आहोत. हे टेबल जरा क्लिअरफुली तुम्ही ऑब्झर्व करा. याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात येत आहेत ते बघा. आत्तापर्यंत आपण जो टेबल टॅग शिकलो होतो त्या टेबल टॅगमध्ये ही गोष्ट पाहिली नव्हती, म्हणजे सेल्स कशा तयार करायच्या किंवा रोज कसे तयार केले जातात, कॉलम्स कसे तयार केले जातात हे आपण स्टडी केलं. पण हे जर टेबल तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं जी सेल आहे ती सेल कशी केलेली आहे, एम्प्टी सोडलेली आहे. तिथं कोणताही डेटा फीड केलेला नाही आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा, ही जी संपूर्ण रो आहे इथं जर बघितलं तुम्ही तर ही संपूर्ण काय आहे, रो आहे. आणि ह्या रोमध्ये परत काय केलेलं आहे, सेकंड रो इन्सर्ट केलेली आहे. म्हणजेच एका रोमध्ये परत काय केलेली आहे, दुसरी रो इन्सर्ट केलेली आहे किंवा एक सिंगल रो इथं काय केलेली आहे, स्प्लिट केलेली आहे. त्याच पद्धतीनं इथं जर पाहिलं तर हा एक कॉलम आहे आणि ह्या कॉलममध्ये परत काय केले तर 2 कॉलम्स तयार केलेले आहेत. इथं सुद्धा हा कम्प्लिटली 1 कॉलम आहे आणि याच्यामध्ये परत काय केले तर 3 कॉलम्स तयार केलेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण नेस्टेड लिस्ट बघितली की ज्याच्यामध्ये एका लिस्टमध्ये तुम्ही दुसरी लिस्ट ॲड करू शकता किंवा इन्सर्ट करू शकता, तसंच थोडंफार काय केलेलं आहे इथं केलेलं आहे. इथं काय केले जातात तर एखादी रो जर असेल तर ती रो स्प्लिट कशी करायची किंवा एखादा कॉलम जर असेल तर तो कॉलम स्प्लिट कसा करायचा हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे. तरच तुम्ही काय करणार आहे, या पद्धतीचा टेबलचा कोड राईट डाऊन करू शकाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकणार आहे, तुमचे मार्क्स मिळवू शकणार आहे. इथं टेबल आहे तुम्हाला समजते, पण याच्यामध्ये रो ॲक्च्युली किती आहेत, कॉलम ॲक्च्युली किती तयार करायचे, टेबल हेडिंग कुठे वापरायचं आहे, टेबल डेटा कुठं वापरायचा आहे हे तुम्हाला तिथं समजायला हवं. त्याच्यासाठी मी हा सॅम्पल कोड आज घेत आहे. आता इथं बघा, ह्याचा प्रोग्राम कोड आपण बघूया. ह्याचा प्रोग्राम कोड जो आहे तो व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा, कारण याच्यामध्ये काही इलेमेंट्स मी वेगळे ॲड केलेले आहेत की जे तुम्हाला टेबल टॅग शिकवताना ते इलेमेंट्स मी मेन्शन केले नव्हते. कारण जर आपल्याला सपोज एक सिंपल टेबल ड्रॉ करायचं असेल तर त्याच्यासाठी ते इलेमेंट्स तुम्हाला ॲड करणं गरजेचं नाही आहे. पण ज्याला अशा पद्धतीचे कॉम्प्लिकेटेड टेबल्स तुम्हाला ड्रॉ करायचे असतात त्याला ते इलेमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी काय करता आले पाहिजेत, ॲड करता आले पाहिजेत. आता आपण इकडं बघूया. इथं पहिल्यांदा मी टेबलची बॉर्डर काय स्पेसिफाय केली बघा, 2. लक्षात घ्या, ज्याला टेबल बॉर्डर इज इक्वल टू मी 1 स्पेसिफाय करते त्याला त्या टेबलला सिंगल लाईन बॉर्डर दिली जाते. आत्ताचं जर टेबल तुम्ही ऑब्झर्व केलं, मी या साईडला ते टेबल ओपन करून ठेवते म्हणजे तुमच्या त्या गोष्टी क्लिअर होतील. हा आपला आहे टेबल कोड. आणि हे आहे आपलं आउटपुट. आता मी ज्या पद्धतीनं प्रोग्राम कोड सांगते त्या पद्धतीनं तुम्ही इथंच तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा तुमचे जे काही
तुम्हाला काही शंका वाटत असतील तर त्या इथंच काय करा तर क्लिअर करून घ्या. आता पहिल्यांदा मी काय वापरलेलं आहे, टेबल टॅग वापरलेला आहे. मी टेबलला बॉर्डर इज इक्वल टू 2 दिली. ह्या बॉर्डर इज इक्वल टू 2 दिल्यामुळं काय झालं तर या पद्धतीची बॉर्डर इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. जर मी बॉर्डर इज इक्वल टू 1 म्हटलं असतं तर ह्या सगळ्या लाईन्स काय केल्या असत्या ॲज अ सिंगल लाईनमध्ये ड्रॉ करून दिली असत्या. पण ज्याला तुम्ही बॉर्डर इज इक्वल टू 2 म्हणता त्याला काय केलं जातं तर त्याचा थिकनेस जो आहे तो थोडासा इन्क्रीज केला जातो आणि या पद्धतीने डबल लाईनची बॉर्डर तुम्हाला काय केली जाते तिथं ड्रॉ करून दिली जाते. आता त्याच्यानंतर मी काय लिहिले बघा तर पहिली TR इन्सर्ट केलेली आहे. बरोबर आहे. ज्याला तुम्ही TR टेबल टॅग लिहिता त्याला त्याच्यामध्ये रो तयार करण्यासाठी आपण काय करतो तर TRचा यूज करतो आणि कॉलम्स तयार करण्यासाठी काय केलं जातं तर TH आणि TDचा यूज करून तुम्ही कॉलम्स तयार करू शकता. आता मी पहिली रो इन्सर्ट केलेली आहे TRचा यूज करून. आता त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे तर TH रो स्पॅन इज इक्वल टू 2. आता इथं रो स्पॅन आणि कॉलम स्पॅन हे दोन नवीन ॲट्रिब्यूट आपण काय केलेत यूज केलेत. कुणाचे तर टेबल हेडिंगचे TH टॅगशी ते रिलेटेड आहेत. आता मी रो स्पॅन इज इक्वल टू 2 म्हटलेलं आहे. त्याचं मिनिंग काय आहे ते लक्षात घ्या. पहिल्यांदा TRनं काय केलं जाईल ही जी रो आहे ही पहिली रो TRने काय केली जाईल इन्सर्ट केली जाईल आणि त्याच्यानंतर मी रो स्पॅन इज इक्वल टू 2 म्हणते म्हणजेच काय केली जाईल तर पहिली इन्सर्ट केलेली रो काय केली जाईल स्प्लिट केली जाईल. म्हणजे एका सिंगल रोपासून तिथं काय करणार आहेत 2 रोज तयार केल्या जातील. प्लस अजून मी काय म्हटलेलं आहे कॉलम स्पॅन इज इक्वल टू 2. आता कॉलम स्पॅनचं मिनिंग काय बघा तर पहिली रो इन्सर्ट झालेली आहे. ओके. त्याच्यापासून मी रो स्पॅन म्हटलं की ती रो काय केली जाईल 2 रोमध्ये स्प्लिट केली जाईल. पुढे जाऊन पहिल्यांदा एक सिंगल रोज तयार होणार आहे. ही जर पाहिलं तर ही सिंगल रो आहे आणि मी ज्याला रो स्पॅन इज इक्वल टू 2 म्हणते त्याला हा पहिला कॉलम हा मोठा ठेवला जाणार आहे आणि नंतरच्या कॉलममध्ये ही एक रो तयार केली जाईल आणि ही एक रो तयार केली जाईल. त्याच्यानंतर मी काय म्हणते कॉलम स्पॅन इज इक्वल टू 2 म्हणजेच ह्या सिंगल रोचे काय केले जातील 2 मेन कॉलम्स तयार केले जातील. एक कॉलम्स असणार आहे हा आणि एक कॉलम असणार आहे हा. ओके. त्याच्यानंतर मी परत TH म्हणते आणि कॉलम स्पॅन इज इक्वल टू 3 म्हणते. म्हणजेच काय केलं जाईल तर ही स्प्लिट केलेली जी रो आहे ह्या रोमध्ये काय केले जातील परत 3 कॉलम्स तयार केले जातील. त्याच्यातला हा पहिला कॉलम तयार होणार आहे, हा दुसरा कॉलम तयार होणार आहे आणि हा तिसरा कॉलम तयार होणार आहे. आणि त्याच्यानंतर मी तिथं काय मेन्शन केलेलं आहे इयर. म्हणजे इयर काय केलं जाणार आहे इथं टेबल हेडिंग म्हणून प्रिंट केलं जाणार आहे आणि मी कॉलम स्पॅन 3 म्हटलेलं आहे. त्यामुळं काय केलं जाणार आहे ह्या 3 कॉलम्स इथं ॲड केले जाणार आहेत. हे 3 कॉलम्स ॲड केल्यानंतर प्रत्येक कॉलमला तिथं मला हेडिंग मेन्शन करायला पाहिजे. म्हणून मी तिथं बघा THमध्ये 3 हेडिंग्स ॲड केलेले आहेत. एक हेडिंग आहे 1998, 1999 आणि 2000. मग ते हेडिंग्स काय केलेले आहेत इथं यूज करण्यात आलेले आहेत. आता त्याच्यानंतर काय केलेलं आहे ही रो कंप्लीट झालेली आहे. बरोबर आहे ना. म्हणून मी काय केलं तर तो TR टॅग काय केला फिनिश केला. आता त्याच्यानंतर मी परत काय केलेलं आहे मला ही खालची रो आहे ही खालची रो तयार करायची आहे. म्हणून मी तिथं काय तयार केला परत TR घेतला. आता परत TR घेतल्यानंतर ही जर रो बघितली तर ही रो सुद्धा परत काय केली 2 रोमध्ये स्प्लिट केलेली आहे. बरोबर आहे ना. इथं ज्याला हे सिंगल तुम्ही बघताय त्याला इथं तर एकच कॉलम दिसतोय आणि नंतर काय केले त्या रोपासून 2 रोज तयार केलेत. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला काय करता आलं पाहिजे तर रो स्पॅन जो ॲट्रिब्यूट आहे तो रो स्पॅन ॲट्रिब्यूट मी वापरला आणि इज इक्वल टू काय केलं 2 केलं. म्हणजेच ही सिंगल जी रो आहे ती रो नंतर काय करण्यात आली 2 रोमध्ये स्प्लिट करण्यात आली. ती स्प्लिट करण्या अगोदर तिथं हेडिंग काय दिले आहे हो तर सेल्स. म्हणून इथं काय करण्यात आलं सेल्स हे हेडिंग दिलं आलं. त्याच्यानंतर ती रो स्प्लिट झालेली आहे आणि तिथं जे हेडिंग वापरण्यात आलं ते आहेत युनिट्स आणि इन्कम. त्याच्यासाठी मी काय केलं TH टॅग वापरला. त्याच्यानंतर आता ह्या रोमध्ये मला डेटा इन्सर्ट करायचा आहे. ॲक्च्युअल डेटा फक्त एवढाच आहे. हे जे डार्कमध्ये दिसत आहे हे सगळं काय आहेत तर टेबल हेडिंग्स आहेत. मग ॲक्च्युली ह्या रोमध्ये मला पहिला डेटा इन्सर्ट करायचा आहे. त्याच्यासाठी मी काय केलं तर TD टॅग वापरला. TD टॅगमध्ये मी व्हॅल्यूज लिहिला 500, 400 अँड 1000. ह्या व्हॅल्यू तिथं काय करण्यात आला यूज करण्यात आला. त्याच्यानंतर ही पहिली TR काय झाली कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर मी दुसरी TR सुरू केली. दुसऱ्या TRमध्ये
हेडिंग काय आहे, इन्कम. तिथं TH मध्ये मी काय लिहिलेलं आहे, इन्कम लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी परत काय केलं तर TD टॅगचा यूज केला आणि हे 3 टेबल डेटा त्याच्यामध्ये काय केले, इन्सर्ट केले आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, तुमचं टेबल क्लोज होणार आहे. लक्षात आलं तुमच्या की या पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला काय केले जातात, क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात की ज्या ठिकाणी तुमचं मग कन्फ्युजन होतं. मग ते कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी पहिली गोष्ट काय करायची आहे तर ते टेबल जे आहे ते तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे. आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ काय केलं जातं तर रो स्पॅन आणि कॉलम स्पॅन याचा यूज केला जातो. मग रो स्पॅन कुठं वापरायचं आणि कॉलम स्पॅन कुठं वापरायचं बघा. ज्याला एका सिंगल रो पासून तुम्हाला मल्टिपल रोज तयार करायचे असतील. इथं बघा ही सिंगल रो आहे, याच्यापासून मला 2 रोज तयार करायच्या होत्या म्हणून तिथं काय केलं तर रो स्पॅन वापरलं. त्याच्यानंतर कॉलम स्पॅन म्हणजे काय तर तुम्हाला कॉलम्स किती तयार करायचे आहेत, TDचा यूज करून किंवा THचा यूज करून सुद्धा आपण कॉलम्स तयार करू शकतो. पण ज्याला तुम्ही रो स्पॅन वापरता त्याला मग ते कॉलम्स नक्की कुठे तयार करायचे, त्याच्यासाठी काय केले जातात, कॉलम स्पॅन वापरला जातो. हे जर एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं ह्या एक कॉलम तयार झालेला आहे आणि हा एक कॉलम तयार झालेला आहे म्हणून तिथं काय केलेलं आहे, कॉलम स्पॅन इज इक्वल टू 2 दिलेला आहे. त्याच्यानंतर परत इयरचा जर तुम्ही कॉलम बघितला तर ह्या इयरच्या कॉलममध्ये परत काय केले तर 3 कॉलम्स तयार केलेत म्हणून परत तिथं काय केलं तर कॉलम स्पॅन इज इक्वल टू 3 केलं. या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल्स काय केले जाणार आहेत, एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. मग जर तुम्ही तिथं रो स्पॅन किंवा कॉलम स्पॅन जर मेन्शन केलं नसेल तर तिथं तुमचे मार्क जाण्याचे चान्सेस जे आहेत ते भरपूर आहेत, कारण याच्यावरतीच हे पूर्णपणे टेबलचं जे स्ट्रक्चर आहे ते डिपेंड आहे. लक्षात आलं तुमच्या प्रोग्राम कोड. आता या पद्धतीचा अजून एक प्रोग्राम कोड आपण बघणार आहोत की जो एक्झाममध्ये प्रिव्हियस इयरला वापरण्यात आला होता किंवा यूज करण्यात आला होता. आता हे कॉलम, हा जो टेबल डेटा आहे हा टेबल व्यवस्थित बघा. आता याच्याशी रिलेटेड प्रोग्राम कोड आपण बघणार आहोत. आता हा प्रोग्राम कोड जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे, इकडे जे टेबल मी ड्रॉ केलेला आहे त्याच्याशी रिलेटेड हा प्रोग्राम कोड आहे. आता जो आपण प्रोग्राम कोड पाहिला किंवा आता जे पहिलं जे टेबल पाहिलं त्याच पद्धतीचं टेबल काय केलेलं आहे इथं विचारलं गेलेलं आहे. हा सुद्धा टेबल टॅगचा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस इयरला काय केला होता, तुम्हाला बोर्डच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला होता. आता हा जो टेबल आहे हा टेबल आपण ऑब्झर्व करूया. इथं काय केलेलं आहे बघा, एक टेबल ड्रॉ केलेला आहे. आता हे टेबल आणि मगाचं टेबल याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. याची जर बॉर्डर तुम्ही क्लिअरफुली बघितली तर तुमच्या लक्षात येईल. मगाच्या ज्या टेबलची आपण बॉर्डर बघितली होती ती बॉर्डरचा थिकनेस कसा होता, जास्त होता आणि ती बॉर्डर कशी होती तर डबल लाईनमध्ये बॉर्डर होती. आता ही जर बॉर्डर तुम्ही ऑब्झर्व केली क्लिअरफुली तर इथं तुम्हाला लक्षात येईल की इथं जी बॉर्डर यूज केलेली आहे ती कशी आहे, सिंगल लाईनमध्ये बॉर्डर आहे आणि त्याचा थिकनेस कसा आहे, कमी आहे. हे सुद्धा तुम्हाला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. ज्याला तुम्हाला एक्झामला टेबल दिलं जातं या पद्धतीचं आउटपुट दिलं जातं आणि या पद्धतीनं तुम्हाला प्रोग्राम कोड राईट डाऊन करायला सांगितला जातो. त्याला त्या टेबलमध्ये बॉर्डर कशा पद्धतीची आहे, बॉर्डर आहे का नाही हे तिथं तुम्हाला मेन्शन करता आलं पाहिजे. मी टेबल बॉर्डर इज इक्वल टू काय केले 1 लिहिले. त्याच्यानंतर टेबलची हाईट आणि विड्थ तिथं स्पेसिफाय केलेली आहे. हाईट आणि विड्थ ॲट्रिब्यूट कसं आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते यूज करू शकता, अदरवाईज ते कीप करू शकता. मी इथं हाईट आणि विड्थ मेन्शन केलेली आहे 400 अँड 400 या पद्धतीची मी हाईट आणि विड्थ दिलेली आहे. आता इथं बघा टेबलची पहिली रो जी आहे ही टेबलची पहिली रो आहे, ही सेकंड रो आहे आणि ह्या थर्ड रोपासून परत काय केले तर तुमचं टेबल जे आहे ते कॉलममध्ये स्प्लिट झालेलं आहे. बरोबर आहे ना.
इथं पहिली रो आहे, इथं कॉलम कुठं दिसतोय का हो? नाही आहे. इथं दुसऱ्या रोमध्ये सुद्धा तुम्हाला कॉलम कुठं दिसतोय का? नाही आहे. पण ज्यावेळेला ही तिसरी रो तयार होते त्यावेळेला ह्या तिसऱ्या रोमध्ये काय केले तर 2 कॉलम्स तयार केलेत. म्हणजेच इथं तुम्हाला काय वापरावं लागणार आहे? कॉलम स्पॅन. पण कॉलम स्पॅन पहिल्यांदाच वापरून चालणार आहे का? नाही आहे. कॉलम स्पॅन कुठे यूज केला आहे? तिसऱ्या रोमध्ये यूज केला आहे. मग आपण पहिल्यांदा पहिली रो मेन्शन करूया. पहिली रोसाठी मी तिथं TR टॅग लिहिला. TD अलाइन इज इक्वल टू सेंटर. आता आपल्याकडं अलाइनमेंट ॲट्रिब्यूट आहे. मग मला हा टेबलमधला डेटा जो आहे तो सेंट्रली प्लेस करायचा होता, म्हणून मी TD जो ॲट्रिब्यूट आहे TD जो इलेमेंट आहे त्याचा अलाइन ॲट्रिब्यूट वापरला की जेणेकरून हा टेबलचा डेटा काय केला जाईल? सेंटरला प्लेस केला जाईल. आणि मी तिथं काय लिहिलं? कॉलेज नेम SP कॉलेज. जर मी तिथं अलाइनमेंट हा ॲट्रिब्यूट वापरला नसता तर कॉलेज नेम SP कॉलेज हे कुठं प्रिंट झालं असतं? तर ह्या बॉर्डरच्या नियरच काय झालं असतं? ते प्रिंट आउट झालं असतं. त्याच्यानंतर मी परत काय केलेलं आहे? ते TR कंप्लीट केलेले आहे. सेकंड TR ओपन केलेले आहे आणि तिथंसुद्धा TD अलाइन इज इक्वल टू सेंटर म्हटलेलं आहे आणि ॲडमिशन डेटा लिहिलेला आहे. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ॲडमिशन डेटा आणि कॉलेज हे दोन्हीसुद्धा कुठं प्रिंट झालेले आहेत? तर ती जी सेल त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे त्या सेलच्या बरोबर काय झालेले आहेत? ते सेंटरला प्रिंट आउट झालेले आहेत. त्याच्यानंतर मी अजून काय वापरलेलं आहे? तर TR वापरलेला आहे. आता इथपर्यंत माझ्या 2 रो तयार झाल्या. आता मला ही तिसरी रो तयार करायची आहे. त्याच्यासाठी मी परत काय केला तर TRचा यूज केला आणि परत इथं काय दिलं तर हेडिंग दिलेले आहेत. स्ट्रीम आणि कपॅसिटी हे हेडिंग दिलेले आहेत. पण हे हेडिंग देत असताना मला त्या रोमध्ये काय करायचे तर 2 कॉलम्स तयार करायचे आहेत. म्हणून मी तिथं काय केलं तर TH कॉलम स्पॅन इज इक्वल टू 1. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्हाला 2 कॉलम्स तयार करायचे आणि तरी तुम्ही कॉलम स्पॅन इज इक्वल टू 1 का म्हणताय? आता इथं 1 म्हणण्यामागचं कारण काय आहे ते पहिल्यांदा बघा. ज्याला मी कॉलम स्पॅन मेन्शनच करत नाही त्याला ॲटोमॅटिक इथं 1 रो आणि 1 कॉलम तयार होते. इकडची बाजू थोडीशी आपण झाकूया आणि एवढं जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं नुसत्याच रो आहेत. ओके, रो आहेत, पण ज्याला एक सिंगल रो असते त्याला तिथं बाय डिफॉल्ट एक सिंगल कॉलम तयार केला जातो. म्हणून मी कॉलम स्पॅन इज इक्वल टू 1 लिहिला आहे. म्हणजे ऑलरेडी माझा एक कॉलम तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मला अजून एक कॉलम ॲड करायचा आहे. म्हणून मी तिथं काय केलं तर कॉलम स्पॅन इज इक्वल टू 1 लिहिला. म्हणजेच त्या रोमध्ये काय केले जातील? 2 कॉलम्स तयार केले जातील. आता 2 कॉलम्स तयार करत असताना पहिल्या कॉलमसाठी मी नाव दिलं स्ट्रीम आणि दुसऱ्या कॉलम THनं नाव काय दिलं? कपॅसिटी नाव दिलं. ओके, माझा TR तिथं कंप्लीट झाला. म्हणजे एवढा माझा प्रोग्राम कोड काय झालेला आहे? तयार करून झालेला आहे. आता त्याच्यानंतर मी काय करते तर मला कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स असे मला 3 काय करायचे? टेबल डेटा त्याच्यामध्ये ॲड करायचे. आता त्याच्यासाठी मी काय केलं बघा तर ते ॲड करत असताना मी परत एक TR इन्सर्ट केला. त्याच्यामध्ये टेबल डेटामध्ये लिहिलं कॉमर्स. त्याच्यानंतर कॉमर्स लिहिल्यानंतर मी त्याची स्ट्रेंथ काय मेन्शन केलेली आहे तर 150 एवढे मी त्याची काय केलेली आहे? स्ट्रेंथ मेन्शन केलेली आहे. त्याच्यानंतर मी काय करते तर दुसरा TR इन्सर्ट करते आणि त्याच्यामध्ये काय करते तर TDचा यूज करून सायन्स लिहिते. आता हे सायन्स लिहिल्यानंतर मी काय करते तर परत एकदा त्याचा फोडचा जो कॉलम आहे कपॅसिटी त्याच्यामध्ये डेटा किती ॲड करते? 300. सॉरी. त्याच्यानंतर मी तिसरी रो इन्सर्ट करते. त्याच्यासाठी मी काय करते तर TDमध्ये आर्ट्स लिहिते आणि इकडं कपॅसिटीची व्हॅल्यू किती लिहिते? 150. या पद्धतीने मी काय करणार आहे तर 3 रो जे आहेत त्या 3 रो ॲड करणार आहे आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे तर 3 TDचा यूज करून टेबलचा डेटा फीड करणार आहे. आणि ज्याला माझा हा प्रोग्राम कोड कंप्लीट होईल त्याला काय होणार आहे तर तुम्ही ज्याला हे रन करून बघाल त्याला या पद्धतीनं तुम्हाला काय केलं जाईल? प्रोग्राम दाखवला जाईल. इथं हा कॉलम स्पॅन जो आहे तो कॉलम स्पॅन खूप महत्त्वाचा आहे. ते जर तुम्ही वापरलं नाही तर तुमचे 2 कॉलम्स तयार केले जाणार नाहीत. आणि बऱ्याच मुलांचं इथं कन्फ्युजन होतं की सुरुवातीला तर आपल्याला 2च रो दिसत आहेत आणि मधल्याच तिसऱ्या रोला परत 2 कॉलम्स कुठून आणायचे. तर अशा पद्धतीचा ज्याला तुम्हाला प्रोग्राम कोड विचारला जातो त्याला तुम्ही रो स्पॅन आणि कॉलम स्पॅन हे तुम्हाला ॲट्रिब्यूट वापरणं कंपल्सरी आहे. कारण ज्याला एक्झामला तुम्हाला या पद्धतीचे प्रोग्राम कोड विचारले जातात त्याला तिथं एक्सपेक्टेड काय असतं की स्टुडंटनं तिथं रो स्पॅन आणि कॉलम स्पॅन मेन्शन करावं आणि ते जर तुम्ही मेन्शन करत नसाल तर तिथं तुम्हाला मार्क घालवण्याचे चान्सेस जे आहेत ते तुमचे वाढत जातात. लक्षात आलं? अजून एक आपण
टेबल टॅगचं एक्झाम्पल बघूया की जे सुद्धा प्रिव्हियस इयरमध्ये विचारलं गेलं होतं. हे टेबल बघा, आपण जे पहिलंवालं टेबल बघितलं होतं तेच टेबल काय करण्यात आलेलं आहे, इथं ड्रॉ करण्यात आलेलं आहे. फक्त त्याच्यातला कंटेंट जो आहे तो कंटेंट काय केलेला आहे, तिथं रिप्लेस केलेला आहे. पहिलं जर टेबल बघितलं तर ते कशाशी रिलेटेड होतं, इन्कम आणि सेल्स. पर इयर तुमचा इन्कम किती होतो आणि त्याच्याशी रिलेटेड सेल्स किती होतो त्याच्याशी रिलेटेड होतं. इथं सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, तर सेम त्याच पद्धतीचं टेबल आहे. फक्त या इथं काय केलं आहे, तर ह्या टेबलमधला कंटेंट जो आहे तो कंटेंट तुम्हाला काय करण्यात आलेला आहे, चेंज करण्यात आलेला आहे. इथं काय विचारले तर फॅकल्टी सांगितलेलं आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3 स्ट्रीम्स दिलेल्या आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड बॉईजची स्ट्रेंथ आणि गर्लची स्ट्रेंथ तिथं काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. हे सुद्धा टेबल आपण बघूयात. आता इथं सुद्धा सुरुवातीला काय करण्यात आलेलं आहे, तर पहिली रो इन्सर्ट करण्यात आलेली आहे. ओके, ही पहिली रो आहे तुमची. आता ही पहिली रो जर क्लिअरफुली तुम्ही बघितली तर ते ही रो परत काय केली, तर 2 रोमध्ये स्प्लिट झालेली आहे. म्हणून तिथं काय करण्यात आलं, तर रो स्पॅन इज इक्वल टू 2 वापरलेला आहे. आता परत काय सांगितलं त्याने, कॉलम स्पॅन इज इक्वल टू 2. आता कॉलम स्पॅन इज इक्वल टू 2 म्हणजे काय, तर ही जी रो स्प्लिट करण्यात आलेली आहे, ही स्प्लिट करण्यात आलेली रो 3 कॉलम्समध्ये डिवाइड केलेली आहे. म्हणून कॉलम स्पॅन इज इक्वल टू 2. मगाशीच मी सांगितलं, ज्याला तुम्ही सिंगल रो इन्सर्ट करता त्याला तिथं ॲटोमॅटिक एक कॉलम तयार केला जातो. मग कॉलम स्पॅन इज इक्वल टू 2 म्हणते, त्याला तिथं किती कॉलम्स तयार केले जातील, हो तर 3 कॉलम्स तिथं तयार केले जातील. त्याच्यानंतर परत TH कॉलम स्पॅन इज इक्वल टू 3 सांगितलेलं आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 या पद्धतीचे काय केले जातील, तिथं कॉलम्स जे आहेत ते तयार केले जातील. इथं फॅकल्टी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इथं काय केलं, त्या टेबलचा डेटा लिहिलेला आहे. हे प्रोग्राम कोड व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा. याचे हवे तर स्क्रीनशॉट जे आहेत ते स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्याकडं घरी जर कम्प्युटर्स अवेलेबल असतील तर हे प्रोग्राम्स कोड काय करा, तुम्ही राईट डाऊन करायचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीचे आउटपुट्स जे येत आहेत ते आउटपुट्स तुम्हाला मिळत आहेत की नाही तेही चेक करा. एकदा हे सगळे प्रोग्राम्स कोड मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तुमच्याकडे घरी जर कम्प्युटर असेल तर याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, ज्याला हे लेक्चर स्टार्ट आहे त्याला. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, तर ते प्रोग्राम कोड ॲक्च्युली रन करून बघा की हे व्यवस्थित रन होत आहेत की नाही ते. लक्षात आलं? आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करत आहोत. आपला HTML जो चॅप्टर आहे तो HTML चॅप्टर आपला फिनिश झालेला आहे. याच्या ज्या काही नोट्स असतील त्या तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सेंड केल्या जातील. गुड बाय, हॅव अ नाईस डे.